नमस्कार डाळिंब शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण डाळिंबागेमध्ये आपण बेड तयार केला आहे, असा एक 3 फुटाचा. हे बघा तुम्ही, हे मध्ये शेणखत आहे. असा 3 फुटाचा आपण बेड तयार केला आहे. आपली सिंगल लेटर आहे आणि आपले हे 3 डिपर आहेत. आता आपलं पाणी चालू आहे डिपरला, आणि की आपण शेणखत टाकून 15 ते 20 दिवस झालेलं आहे. आणि त्याच्यावर आपण सुपर गोळी टाकली आहे. सुपर गोळी काय काम करते तर तुम्हाला मी सांगतो. सुपर गोळी काय काम करते तर आपण जे शेणखत टाकलं असतं, ते शेणखत थोडंफार ओलं असते, त्यासाठी काय करायचं असतं, आपण सुपर गोळी वरून टाकायची असते. सुपर गोळी काय काम करतं तर साधारण ते शेणखत कुजवण्याचं काम करतं. चांगल्या पद्धतीने शेणखत कुजवतं. आणि आपली बाग धरायला अजून आपल्याला एक साधारण 3 महिने टायमिंग आहे. जे काय काम करायचं आपण 3 महिने आधी काम करतो डाळिंबागेत. आणि आपली ही सिंगल खोडाची बाग 6 वर्षाचा प्लॉट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण सगळीकडे आज बेड तयार करून घेतलेला आहे. आणि उद्या सकाळी आपला स्प्रे असणार आहे. रोगर साधा स्प्रे घेणार आहे आपण. काय होतं, हे आपले काडीवरती चुकोडा मावा आलेला असतो. चुकोडा मावा आल्यामुळे काय होतं, काडीचं चुकोडा मावा काय करतो, काडीचं वाटोळं करून टाकतो. थोडक्यात नुकसान, आपल्याला त्याच्यापासून नुकसान होतं. त्यासाठी आपण रोगर 2 मिलीनं आणि टाटा मानिक अर्ध्यानं आणि निमतेल 1नं याचा स्प्रे आपण करणार आहे उद्या सकाळच्याला. त्याचा स्प्रे केल्यामुळे काय होतं, झाडाचा सगळा चुकोडा मावा जातो आणि काडी एकदम क्लीन राहते. चुकोडा मावा आताच भरपूर प्रमाणात असला तर काय होतं, पुढं आपल्याला पानगळीला त्रास होतो. पानगळ होत नाही. या काड्यांवरती जर आता चुकोडा मावा राहिला तर आपली परत पानगळ होणार नाही. या सगळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची की चुकोडा मावा येऊ द्यायचा नाही. साधारण अजून 2 महिने चुकोडा मावा असतो, डिसेंबर जानेवारी. आणि आपल्याकडे डाळिंबीची रोपे आहेत, खात्रीशीर डाळिंबीची रोपे भेटतील. बुकिंग चालू आहे. ज्याला कोणा डाळिंबाच्या रोपाची गरज आहे त्यांनी मला अवश्य कॉल करा. आय डीमध्ये आपला नंबर आहे. आणि तुम्हाला अजून एक व्हिडिओ बनवायचा राहिला की आपल्याला ह्या वर्षी ह्या डाळिंबागेनं ॲव्हरेज काय दिलं, आणि की झाड प्रति किलो कसं उतरलं आणि बहुकोडा झाड प्रति किलो कसं उतरलं हे तुम्हाला मी अजून सांगायचं राहिलो आहे. लय जणांचे कॉल येतात की दादा बहुखोडाची बाग आणि सिंगल खोडाची बाग हे कसं उतरलं ते आम्हाला नक्की सांगा, एक व्हिडिओ बनवा. आणि अशीच तुम्ही अपडेट देत चला. आपण चॅनलवरती काम करत करत साधारण 1-2 महिने झालं. तुम्ही सगळ्यांनी चांगला आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे. हे बघा, अशी आपण बेड बनवून घेतला आहे असा. आता काय करायचं, 1-2-3 दिवसामध्ये ते माती आपण हवर करून घेणार आहे आणि की असा बेड तयार करून घेणार. अजून थोडा टायमिंग आहे. शेणखत चांगला कुजला की अजून 10 दिवस तरी थांबल मी. हा सनसेट तुम्हाला कसा वाटला? ह्या काडीला आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे. परत मी सांगतो तुम्हाला कवा स्प्रे घ्यायचा कवा नाही, सगळे अपडेट तुम्हाला मी देणार. अपडेट काय देणार तर आपण या डाळिंब क्षेत्रात 2005 पासून काम करतोय. साधारण 20 वर्ष झालं काम करतोय डाळिंब क्षेत्रात. आणि ही एक काडीची आपल्याला काडी तयार करून ह्याला आपण स्प्रे मारून काडी तयार करून ह्यालाच आपण फळं घेणार आहे. याने की कळी काढून फळं घेणार आहे.
आपले सिंगल लेटर आहे आणि 2 झाडामध्ये 3 डिपर आहेत. हा 10x7चा प्लॉट आहे. 10x7चे 2 प्लॉट आहेत आणि 11x7चे 2 प्लॉट आहेत. सिंगल खोडाचा 2 प्लॉट असे आपले 4 प्लॉट आहेत टोटल. तर आपण दुसऱ्या ओळीत जाऊया. बाकीचे जे काम आहे ते आपण 3 महिने आधीच करतो. आणि तुम्ही सगळ्यांनी बिन बाग धरायच्या टायमाला कामं करू नका. बाग धरायच्या आधीच कामे करा सगळी. आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपला व्हिडिओ संपत आलेला आहे तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब करून ठेवलं तर तुमचाच फायदा आहे. मी नवीन नवीन माहिती देत आहे तुम्हाला. चला, ओके, बाय.